नमस्कार बंधूंनो, संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांना हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। बघा, श्रावणबाळ योजना, त्याचबरोबर वृद्धपकाळ योजना आणि दिव्यांग, विधवा आणि सर्व तत्सम जे काही निराधार जे लाभार्थी आहेत त्यामधले जे काही दिव्यांग बांधव आहेत, जे दिव्यांग भगिनी आहेत, त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे। बघा, दिव्यांग जे बांधव आहेत यांच्यासाठी आता अंत्योदय राशन कार्ड हे मिळणार आहे त्यांना, आणि त्यांना मोफत अन्नधान्य या राशन कार्डवर मिळणार आहे। आता राशन कार्ड आपल्याला कसं बनवायचं आहे, त्याचा प्रारूप काय आहे, अर्जाचा नमुना काय आहे आणि अर्जाचा नमुना कसा भरायचा आहे, सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की अंत्योदय योजनेसाठी जो अंत्योदय योजना असतो त्यामध्ये जे राशन कार्ड आपल्याला मिळवायचं आहे ते राशन कार्ड आपल्याला कसं मिळवायचं आहे, कुठे हा अर्ज आहे हा कुठे द्यायचा आहे, आणि त्याचबरोबर अर्ज कसा करायचा आहे आणि तुम्हाला काय काय त्याच्यासोबत लावावं लागणार आहे, जोडावं लागणार आहे, हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, हा आहे अर्ज। असा अर्ज तुम्हाला करायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला बघत असाल वर दिनांक तुम्हाला टाकायचे सर्वात आधी। त्याचबरोबर इथं बघा प्रति जे माननीय तहसीलदार साहेब आहेत, तहसील कार्यालय, तुमची जी तहसील असेल त्या तालुक्याचं नाव इथं टाकायचं आहे। तुमचा कोणताही तालुका असो, तेल्हारा, बाळापूर वगैरे वगैरे। तर विषय बघा काय आहे, दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेत सामावून घेण्याबाबत। आणि खाली बघा इथं तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, त्याचबरोबर तुम्ही कुठे राहता ते गाव आणि तालुका, त्याचबरोबर जिल्हा इथं टाकायचा आहे, आणि येथील मूळ रहिवासी असून मी दिव्यांग, आणि इथं तुम्हाला दिव्यांगाची जी टक्केवारी आहे, तुमची किती टक्केवारी आहे तुमची दिव्यांगत्वाची, ती टक्केवारी इथं टाकायची आहे। त्याचबरोबर तुमचं जे जुनं राशन कार्ड असेल त्या राशन कार्डचा क्रमांक इथं टाकायचा आहे। त्याचबरोबर खाली बघा इथं, आणि तुम्हाला तो डाटा एंट्री जो आहे तुमचा, तो डाटा एंट्री क्रमांक इथं टाकायचा आहे। त्याचबरोबर कुटुंबातील व्यक्तींची संख्या तुम्हाला इथं टाकायची आहे। खाली तुमच्या कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत त्यांचा जो आकडा आहे तो इथं टाकायचा आहे, आणि वार्षिक उत्पन्न तुम्हाला माहीतच आहे किती टाकायचं आहे, तर ते इथं तुम्हाला टाकायचं आहे। कारण की उत्पन्नाचा दाखला जो आहे तो सुद्धा तुम्हाला काढावा लागत असतो, आणि तो उत्पन्नाचा दाखला तुम्ही किती उत्पन्नाचा दाखला काढतात तो तेवढंच इथं उत्पन्न टाकायचं आहे, दाखवायचं आहे। त्याचबरोबर इथं तुमच्यासोबत जे राशन कार्ड आहे बघा जुनं तुमचं जे ते त्याची प्रत लावायची आहे, जोडायची आहे, झेरॉक्स। त्याचबरोबर दिव्यांग प्रमाणपत्र लावायचं आहे। त्याचबरोबर कुटुंबातील जे सर्वांचे आधार कार्ड आहेत तुमच्यासोबत, तुमचं आधार कार्डसुद्धा आणि कुटुंबातील इथं सर्वांचं आधार कार्ड, अशा 3 जे प्रमाणपत्र आहेत हे तुम्हाला इथं लावायचं आहे। आणि इथं तुम्हाला तुमचं जे नाव आहे ते पुन्हा टाकायचं आहे, आणि आपली सही इथं करायची आहे, आणि टक्केवारीसुद्धा इथं टाकायची आहे। राहणार, गाव, तालुका, जिल्हा इथं सर्व तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्यानंतर बघा इथं स्वयं घोषणापत्र हे तुम्हाला इथं जोडायचं आहे याच कागदपत्रांसोबत, आणि इथं तुम्हाला सर्व काही माहिती व्यवस्थित अगदी बरोबर भरायची आहे। सर्वात आधी तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो जो असतो तुमचा तो तिथं लावायचा आहे। त्याचबरोबर तुमचं नाव इथं लिहायचं आहे। त्याचबरोबर तुमचं बाबांचं नाव काय आहे हे सुद्धा तुम्हाला इथं लिहायचं आहे। बाबांचं पूर्ण नाव इथं लिहायचं आहे। त्याचबरोबर इथं तुमचं वय लिहायचं आहे, आणि आधार कार्ड क्रमांक तो सुद्धा इथं तुम्हाला टाकायचा आहे। तुम्ही काय व्यवसाय करता, शेती करता किंवा मग घरगुती काही व्यवसाय करता, हे सुद्धा तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्याचबरोबर तुमचं गाव कोणतं आहे हे तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्याचबरोबर तालुका, जिल्हा हे इथं तुम्हाला लिहायचं आहे। त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकता, मी सर्व माहिती माझ्या समजुतीनुसार खरी आहे। सदर माहिती खोटी आढळून आल्यास भारतीय दंड संहिता अन्वये किंवा कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल, व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन याची मला पूर्ण जाणीव आहे, असं या ठिकाणी लिहिलेलं आहे। म्हणजे तुम्हाला यामध्ये खरं जे काय आहे ते सर्व टाकायचं आहे, किंवा अर्जामध्ये सुद्धा खरं आणि प्रमाणपत्रसुद्धा खरेच तुम्हाला लावायचे आहे। त्याचबरोबर इथं ठिकाण म्हणजे कोणतं ठिकाण, तुम्ही कुठून अर्ज करतात ते लिहायचं आहे। त्याचबरोबर दिनांक टाकायचा इथं खाली, आणि तुमचा इथं सही किंवा अंगठा जो ठसा असते अंगठ्याचा तो, किंवा मग तुमची सही इथं द्यायची आहे।
त्याचनंतर खाली बघा स्वयं साक्षांकनासाठी स्वयं घोषणापत्र हे सुद्धा तुम्हाला भरायचं आहे. इथं पासपोर्ट साईज फोटो आणि त्याचबरोबर इथं सेम जे नाव आहे तुमचं ते लिहायचं आहे. त्यानंतर इथं पूर्ण नाव पहिल्यांदा, त्याच्यानंतर इथं दुसऱ्यांदा तुमच्या बाबांचं पूर्ण नाव इथं लिहायचं आहे आणि तुमचं वय लिहायचं आहे. आधार कार्ड क्रमांक लिहायचा आहे. तुमचा व्यवसाय लिहायचा आहे. त्याचबरोबर कोणत्या गावाला राहतं त्या गावाचं नाव लिहायचं आहे. तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं ठिकाण, ते सर्व काही इथं तुम्हाला लिहायचं आहे. आणि तुमचं जे गाव आहे इथं परत ठिकाण जे लिहिलेलं आहे तिथं लिहायचं आहे आणि दिनांक इथं टाकायचे आहे आणि तुमची सही किंवा अंगठ्याचा ठसा इथं त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. आता बघा इथं खूप महत्त्वाचा हा अर्ज आहे. हा तुम्हाला एकदम अगदी व्यवस्थित आणि बरोबर भरायचा आहे. दिव्यांग पिवळी अंत्योदय शिधापत्रिकेसाठी अर्ज. तर यासाठी तुम्हाला सर्वात आधी फोटो तुम्हाला लावायचा आहे, पासपोर्ट फोटो तुमचा इथं वर. त्याचबरोबर शिधा वाटप क्षेत्र, कोणत्या क्षेत्रातून तुम्ही येतात ते लिहायचं आहे. त्याचबरोबर तुमचं तालुका लिहायचा आहे, जिल्हा लिहायचा आहे. आता शिधा वाटप क्षेत्र कोणतं लिहायचं तर तुमचं गाव लिहायचं आहे. त्याचबरोबर इथं दिव्यांग लाभार्थ्यांचे नाव, तुमचं जे नाव आहे ते पूर्ण नाव इथं लिहायचं आहे. तुमचं जे लिंग आहे म्हणजे तुम्ही मेल आहात की फिमेल आहात, पुरुष आहात की स्त्री आहे हे इथं लिहायचं आहे. वय वर्षसुद्धा इथं लिहायचं आहे तुम्हाला. नागरिकत्व लिहायचं आहे इथं तुम्हाला. तर नागरिकत्व कोणतं लिहिणार तर आम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहोत हे असं दाखवायचं आहे इथं. त्याचबरोबर जन्मतारीख इथं तुम्हाला पूर्ण टाकायची आहे. त्यानंतर युनिक कार्ड जे असते तुमचं बनलेलं असते UDID कार्ड, हे तुम्हाला इथं त्या UD कार्डचा नंबर या रकान्यांमध्ये तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे. पूर्ण निवासी पत्ता तुम्हाला टाकायचा आहे. तुमचं गाव टाकायचं आहे, मुक्काम पोस्ट वगैरे. त्याचबरोबर तालुका जिल्हा टाकायचा आहे. जुना नवीन जो RC नंबर आहे ऑनलाईनवाला किंवा मग नवीन, तो सर्व काही तुम्हाला इथं फिल करायचा आहे, टाकायचा आहे. त्याचबरोबर इथं बघू शकता तुम्ही अर्जदाराने भरायची माहिती. तर अर्जदाराचे भरायची माहिती काय लिहायची आहे इथं तुम्हाला खाली बघा. तुमच्या जे घरातील कुटुंबातील जे व्यक्ती आहेत, किती जणं तुमच्या घरी राहतात, तुमच्या कुटुंबात किती जणं व्यक्ती आहेत त्या सर्वांची नावं इथं तुम्हाला लिहायची आहे एकाखाली एक. आणि तुमचं नातं त्यांच्याशी काय आहे ते सुद्धा नातं इथं तुम्हाला लिहायचं आहे. आणि त्यांचं वय काय आहे ते तुम्हाला वयाच्या रकान्यामध्ये लिहायचं आहे. त्यांचं जे व्यवसाय काय आहे हे आणि वार्षिक उत्पन्न काय हे सुद्धा तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्याचबरोबर आधार कार्ड क्रमांकसुद्धा इथं तुम्हाला त्यांचा टाकायचा आहे सर्वांचा. आणि त्यांचं जर बँक खातं असेल तर बँक खात्याचा नंबरसुद्धा इथं टाकायचा आहे. विवाहित आहेत की अविवाहित हे सुद्धा तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्याचबरोबर इथं बघा जुनी शिधापत्रिका क्रमांक जो असेल तुमचा तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. म्हणजेच की राशन कार्ड जर तुमचं बनलेलं असेल अगोदर तर त्याचा नंबर इथं टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक, मोबाईल नंबर इथं द्यायचा आहे. कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गाने मिळवणारे एकूण उत्पन्न किती आहे, एकूण उत्पन्न ते सुद्धा तुम्हाला इथं नोंदवायचं आहे. म्हणजे सर्व कुटुंबातील एकूण उत्पन्न. त्याचबरोबर इथं घरगुती स्वयंपाक गॅस आहे का, हो किंवा नाही हे सुद्धा इथं लिहायचं आहे. त्याचबरोबर शेती आहे काय, असेल तर होय म्हणायचं, नाही नसेल तर नाही करायचं आहे. आणि इथं असल्यास तुम्हाला तुमच्याकडे किती एकर शेती आहे हे सुद्धा तुम्हाला इथं लिहायचं आहे. व्यवसायाचा तपशील, तुम्ही जर व्यवसाय काही करत असाल, किराणा दुकान छोटा मोठा घरी चालवत असाल, काही आणखीन काही व्यवसाय असेल तुमचा तर त्याच्याबद्दलची माहिती इथं द्यायची आहे. कोणता व्यवसाय हे इथं लिहायचं आहे. घरातील व्यक्ती शासकीय सेवेत आहेत का, हो किंवा नाही. तुमच्या घरातील तुमच्या कुटुंबातील जर कोणी व्यक्ती सरकारी नोकरीवर असेल तर हो म्हणायचं आहे, तिथं हो करायचं आहे, नाही तर नाही करायचं आहे. त्याचबरोबर इथं खाली बघा पूर्वी नाव असलेल्या व लाभ घेत असलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराचे नाव व दुकान क्रमांक. तुमच्या गावातील जे दुकानदार आहे स्वस्त धान्य दुकान त्याचं दुकान क्रमांक आणि त्यांचं नाव इथं तुम्हाला लिहायचं आहे. खाली दिनांक टाकायचे आहे. ठिकाण म्हणजे तुमचं गावाचं नाव इथं टाकायचं आहे. आणि तुमचं जे अर्जदाराची सही आहे किंवा अंगठा आहे हे तुम्हाला इथं द्यायचं आहे. तुमची सही येत असेल तर सही करायची आहे, अंगठा असेल तर अंगठ्याचा ठसा इथं तुम्हाला द्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा अर्ज तुम्हाला संपूर्ण व्यवस्थितरित्या फिल करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला त्यासोबत एकत्र हे सर्व अर्ज करून त्याच्यासोबत तुम्हाला जे कागदपत्र मी सांगितलेले आहेत ते सर्व तुम्हाला जोडायची आहेत. ज्यामध्ये की तुम्हाला माहीत असेल की सर्व कुटुंबातील सर्व व्यक्तींचे आधार कार्ड लागणार आहेत. त्या आधार कार्डची झेरॉक्स तुम्ही काढून घ्या आणि ते सुद्धा याच्यासोबत जोडावी लागणार आहे.
त्याचबरोबर दिव्यांग प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला जोडायचं आहे. राशन कार्ड जे जुनं आहे तुमचं त्याचं प्रतसुद्धा तुम्हाला इथं जोडायची आहे आणि तुमच्यासोबत तुमचं जे आधार कार्ड आहे ते आणि सर्व कुटुंबातील आधार कार्ड इथं जोडायचे आहेत. आणि हा संपूर्ण अर्ज घेऊन असा फिल करून तुम्हाला कुठं न्यायचं आहे, तहसील कार्यालयावर, आणि तहसीलदाराजवळ तुम्हाला हा देऊन द्यायचा आहे अर्ज. तर हा अर्ज दिल्यानंतर तुम्हाला काही पावती वगैरे मिळणार आहे, तर ती पावती घ्यायच्या विसरू नका. आणि ती पावती घेतल्यानंतर मग तुम्हाला कळवण्यात येईल की तुमचं राशन कार्ड बनलेलं आहे की नाही आहे. त्याला थोडा वेळ लागत असतो आणि तो राशन कार्ड बनल्यानंतर मग तुम्हाला लगेचच ते कळवण्यात येतील, किंवा मग तुम्ही सुद्धा तहसीलमध्ये जाऊन विचारपूस करू शकता की आमचा राशन कार्ड जे आहे ते बनलं आहे की नाही बनलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा संपूर्ण अर्ज भरायचा आणि तहसील कार्यालयामध्ये नेऊन द्यायचा आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.